नमस्कार. त्यांच्या सल्ल्यामुळे उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले. केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला. मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेला मोर्चा, सरकारने काढलेले GR आणि त्यावरून ओबीसी समाजाची नाराजी यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह अनेक मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे ठेवल्या. या आंदोलनादरम्यान विरोधकांनी अनेक सल्ले दिले. या सल्ल्यावरून केंद्रीय मंत्र्यांनी ठाकरे गटाला खोचक टोला लगावला. एकीकडे राजकारण सुरू असताना दुसरीकडे मात्र गणेशोत्सव निमित्त उत्साहाचे वातावरण सर्व दूर होते. अनेक नेते मंत्री एकमेकांच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे यांनीही विविध ठिकाणी आवर्जून हजेरी लावत बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले. आता अशातच केंद्रीय मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणराज्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे अलीकडेच आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना मराठा आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारला. जाधव यांनी अन्य मुद्दे बाजूला ठेवत खासदार संजय राऊतांवर थेट निशाणा साधला. राऊत यांनी आंदोलकांनी ब्रेब्रॉड सिस्टीम येथे जागा देण्याची सूचना केली होती. त्यांच्या सल्ल्याचा आधार घेत जाधव म्हणाले की त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले. भाजप प्रणित सरकारला काय करायचे ते कळते, सल्ल्याची आम्हाला गरज नाही. जाधव यांच्या या वक्तव्यानंतर खासदार राऊत काय प्रयुक्त देतात याची आतुरता सगळ्यांना लागली आहे. दरम्यान अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर मुंबईत होईल याचाच अर्थ तो मराठी माणूस असणार नाही. या गोष्टीला एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. परंतु आम्ही सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकेल आणि मराठीच महापौर होईल हे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासह दिल्लीकरांनी देत आहे. तुम्ही काय करायचे ते करा, मुंबई मराठी माणूस महापौर होईल असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्र सरकारकडून त्रिभाषा धोरणासाठी 7 जणांची समिती स्थापन. समिती अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याकडे 3 महिन्यात अहवाल सादर होणार. हिंदी सक्तीवरून निर्माण झालेला वाद थोपण्यासाठी समितीचा निर्णय. त्रिभाषा कोणती यावर राज्यात गदारोळ झाला होता. राज्यात हिंदीची सक्ती केल्यामुळे आरोप प्रत्यारोप झाले होते. आता त्रिभाषा धोरण ठरवण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन करण्यात आली. शुक्रवारी राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. 3 महिन्यामध्ये ही समिती याबाबतचा अहवाल तयार करणार आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये डॉक्टर वामन केंद्रे यांच्यासह 7 जणांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती 3 महिन्यामध्ये अहवाल शासन देणार आहे. हिंदी सक्तीला राज्यातील काही शैक्षणिक संघटना आणि राजकीय पक्षांनी त्रिभाषा धोरणाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसे आणि शिवसेनेकडून मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. त्यानंतर फडणवीस सरकारकडून दोन्ही शासन निर्णय मागे घेण्यात आले होते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत करण्यात आली. शासन निर्णयाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या समितीमध्ये डॉक्टर सदानंद मोरे, माजी अध्यक्ष भाषा सल्लागार समिती डॉक्टर वामन केंद्रे, संचालक नॅशनल हायस्कूल ऑफ ड्रामा डॉक्टर अर्पणा मॅरिज, शिक्षण तज्ज्ञ पुणे श्रीमती सोनाली कुलकर्णी जोशी, भाषा विज्ञान प्रमुख कॉलेज पुणे डॉक्टर मधुश्री सावजी, छत्रपती संभाजीनगर डॉक्टर भूषण शुल्क पुणे हे सदस्य, तर संजय जाधव, राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान मुंबई हे सदस्य सचिव असतील. ही समिती त्रिभाषा धोरणासंदर्भात अहवाल 3 महिन्याच्या मुदतीत शासनाद्वारे सादर करण्यात येईल. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.